कॅपकटमध्ये फोटो ॲड केल्यानंतर मी तुम्हाला मटेरियलमध्ये दिलेला बीटमार्कचा व्हिडिओ हा ॲड करून घ्यायचा. त्यानंतर ॲड ओव्हरलेवर क्लिक करायचं, व्हिडिओ ॲड करायचा. व्हिडिओ असं स्टार्टिंगपर्यंत घ्यायचं. त्यानंतर व्हिडिओवर क्लिक करून एक्स्ट्रॉप ऑडिओ असं करायचं. त्यानंतर इमेजला सिलेक्ट करून त्याची लेंथ ही सॉन्गच्या शेवटपर्यंत ओढून न्यायची. त्यानंतर बीट 1, बीट 2 असे इथं स्प्लिट मारायचं. एकदम स्प्लिट मारून स्प्लिट मारणाऱ्या बॅक येऊन व्हिडिओवर क्लिक करायचं, व्हिडिओ डिलीट करायचं. त्यानंतर मी तुम्हाला दिलेल्या 2 PNG त्या ॲड करून घ्यायच्या, ओव्हरले ॲड करून घ्यायचं. त्यानंतर 1 नंबरच्या लेअरला क्लिक करायचं, तिला असं इथं सेट करायचं आणि त्याची लेंथ ही शेवटपर्यंत ओढून न्यायची. त्यानंतर सेकंड लेअरला क्लिक करून सेकंड इमेज खाली घ्यायचं आणि यालाही झूम करून असं इथं सेट करायचं. त्यानंतर याची लेंथ ही शेवटपर्यंत न्यायची. ओव्हरले अशा पद्धतीने ॲड केल्यानंतर ॲनिमेशनमध्ये जायचं ओव्हरलेच्या. त्यानंतर इनमध्ये फेड इन हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर बॅक येऊन सेकंड इमेजला ॲनिमेशन द्यायचं आहे. ॲनिमेशनमध्ये आल्यावर कॉम्बोमध्ये जायचं. कॉम्बोमध्ये आल्यावर त्याने खाली स्क्रोल करायचं. त्यानंतर एक ऑप्शन आहे स्लाइड अँड व्ह्यू, हा अप्लाय करायचा. त्यानंतर थर्ड इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं. त्यानंतर डिस्ट्रॉय लेफ्ट हा इफेक्ट सिलेक्ट करायचा. त्यानंतर चौथ्या इमेजला क्लिक करायचं. त्यानंतर ॲनिमेशनमध्ये जायचं. ॲनिमेशनमध्ये गेल्यावर त्यानंतर व्ह्यू अँड स्लाइड हा इफेक्ट अप्लाय करा. त्यानंतर शेवटच्या इमेजवर क्लिक करून इनमध्ये यायचं. त्यानंतर इनमध्ये आल्यावर रेक्टँगल आउट हा व्हिडिओ सिलेक्ट करायचा. त्यानंतर बॅक येऊन इफेक्टमध्ये यायचं. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यावर लाईट इफेक्टमध्ये आल्यावर लेग टू हा इफेक्ट अप्लाय. त्यानंतर इफेक्टची लेंथ ही शेवटपर्यंत ओढून न्यायची आणि ॲडजस्टमेंटमध्ये स्पीड ही कमी करायची, 33वर ठेवायची. बॅक येऊन आपला व्हिडिओ हा रेडी झालेला आहे. एक्सपोर्टच्या बटनवर क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा.